वयानुसार महिलांनी कशी काळजी घ्यावी, कारण प्रत्येक वयात शरीर, मन आणि हार्मोनल बदल वेगवेगळे असतात. खाली दिलेले सविस्तर मुद्दे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर निरोगी आणि आनंदी राहायला मदत करतील. वय 20 ते 30 दरम्यान हा काळ शरीराचा विकास आणि ऊर्जेचा असतो. योग्य आहार, झोप आणि नियमित व्यायाम यांना सुरुवातीपासूनच सवय लावा. बाहेरचं तेलकट अन्न कमी करा. घरचं पौष्टिक अन्न जास्त घ्या. या वयात कॅल्शियम, आयर्न आणि प्रोटीनवर लक्ष केंद्रित करा. सकाळी नाश्ता कधीच सोडू नका. हे वय नोकरी, अभ्यास, करिअरच्या धावपळीचं असतं, त्यामुळे शरीराला सुरुवातीलाच ऊर्जा द्या. मासिक पाळी नियमित राहावी म्हणून झोप वेळेवर घ्या. जंक फूड टाळा आणि दररोज थोडा व्यायाम करा. पाळी अनियमित असेल तर लगेच तपासणी करा. या काळात त्वचा आणि केसांची नीट काळजी घ्या. दर आठवड्याला तेलाने मसाज, फेस पॅक आणि भरपूर पाणी पण आवश्यक आहे. भावनिक आरोग्यावर लक्ष ठेवा. या वयात मनावर ताण वाढतो, त्यामुळे योग, संगीत आणि मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवा. वय 30 ते 40 दरम्यान हा काळ घर, करिअर आणि जबाबदाऱ्या सांभाळण्याचा असतो, त्यामुळे शरीरावर आणि मनावर दोन्ही बाजूचा ताण येतो. आहारात भाजी, फळं, सूप आणि तूप असणारे पदार्थ ठेवा. अतिशय डाएटिंग करू नका. शरीराची ताकद टिकवणं अधिक महत्त्वाचं आहे. हाडं आणि सांधे मजबूत ठेवण्यासाठी दररोज हलका व्यायाम करा. चालणं, योगा आणि थोडा सूर्यप्रकाश फार उपयुक्त आहे. थकवा, चिडचिड, झोप कमी लागणं हे हार्मोनल बदलाचे संकेत असू शकतात. झोप ही माणसाला कमीत कमी 8 तास तरी पाहिजे, त्यामुळे शरीरावर वेगवेगळे दुष्परिणाम होऊ लागतात, जसं की केस गळणे, डोळ्यांखाली काळी सर्कले, केस गळणं, त्वचा कोरडी होणं याकडे लक्ष द्या. हे शरीरातील पोषण घटकाची कमतरता दर्शवतात. आवळा, बदाम, तीळ याचा समावेश करा. झोपेला महत्त्व द्या. 7-8 तास झोप ही शरीराला पूर्णरुजी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. रात्री उशिरा मोबाईल वापरणं टाळा. मोबाईलमध्ये रेड लाईट्स असतात, त्यामुळे शरीराला खूप त्रास होतो, जसं की डोळ्यांना सुद्धा. भावनिक स्थैर्य ठेवा. या काळात स्वतःच्या आवडी पुन्हा जिवंत करा. नृत्य, लेखन, वाचन, प्रवास, काहीही. हे मन प्रसन्न ठेवतं. वय 40 ते 50 दरम्यान ही अवस्था हार्मोनल बदलाची असते. शरीरात मेनोपॉजच्या तयारीचे संकेत सुरू होतात. या काळात डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घ्या. वेगवेगळे बदल शरीरात होत असतात. आजकालच्या वातावरणामुळे, वेगवेगळ्या होणाऱ्या केमिकलमुळे शरीरामध्ये भरपूर बदल होतात. त्यामुळे थायरॉईड, हेमोग्लोबिन, बीपी आणि साखर पातळीमध्ये कमी जास्त होत असते. आहारात सोयाबीन, फ्लॅक्स सीड आणि दूध याचा समावेश करा. हे नैसर्गिक इस्ट्रोजेनचं काम करते. व्यायाम हा सर्वात मोठा आधार आहे. पोट, कंबर आणि पाठीसाठी खास व्यायाम करा. हाडं आणि स्नायू मजबूत राहतात. चिडचिड, गरम होणं, निद्रानाश हे मेनोपॉजचे सामान्य बदल आहेत. स्वतःला दोष देऊ नका. शांततेने हे स्वीकारा. या वयात मनाची काळजी घ्यावी लागते. आपल्या भावना, इच्छा आणि थकवा यांना दुर्लक्ष करू नका. बोलून व्यक्त करा, नाहीतर आपल्यावरतीच दुष्परिणाम होऊ लागतो. मनातल्या मनात गोष्टी राहून आपल्यालाच त्रास होतो, त्यामुळे ते एकमेकांसोबत, मैत्रिणींसोबत, मित्रांसोबत बोलून व्यक्त करा. त्वचा आणि केसांचा ओलावा टिकवण्यासाठी तेल, लोशन आणि पौष्टिक आहार घ्या. आतून पोषण मिळालं की बाहेरचं सौंदर्य आपोआप वाढतं. या काळात मित्रमैत्रिणी, सहकारी यांच्याशी संवाद ठेवा. सामाजिकता मनाला सकारात्मक ठेवते. वय 50 नंतर हा काळ स्वतःसाठी असतो. मुलं मोठी होतात, जबाबदाऱ्या कमी होतात. आता शरीर आणि मन दोन्हीलाही विश्रांती द्या.
रोज सकाळी उठल्यावरती गरम पाणी प्या, चालायला जा, हलका व्यायाम करा, योगासने करा, प्राणायाम करा. यामुळे शरीर लवचिक राहतं आणि मन प्रसन्नसुद्धा राहते. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी याची काळजी घ्या. दूध, दही, तीळ आणि सूर्यप्रकाशातून याचं प्रमाण भरपूर काढा, कारण या गोष्टींची शरीराला पुरेपूर गरज असते.